मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, जीवनभर निरोगी कसे राहावे यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टीवर प्रकाश टाकणार आहोत आणि पुढच्या काही स्लाईडमध्ये आपण आपलं जीवन कसं जगलं पाहिजे यासाठी चित्रासह आपण माहिती घेणार आहोत. आशा आहे आपण पूर्ण व्हिडिओ बघाल, जेणेकरून आपल्याला आपलं जीवन निरोगी कसं जगता येईल यासाठी नक्कीच मार्गदर्शन मिळेल. एक विनंती आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. बघा, जीवनात कधीही आजारी पडायचे नसेल तर पुढील ज्या गोष्टी आहेत, ज्या मी सांगणार आहेत, ज्या चित्रासह आपण पाहणार आहोत, बघणार आहोत, वाचणार आहोत, त्या गोष्टी आपण नियमित करा आणि निरोगी जीवन जगा. सर्वात पहिली जी गोष्ट आहे, दररोज सकाळी लवकर उठलं पाहिजे. आपण दररोज सकाळी किमान 5 वाजता उठलं पाहिजे. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि सकाळची ताजी हवा, अगदी शुद्ध ऑक्सिजन आपल्या शरीरात जाऊन रक्तात मिसळून रक्ताभिसरण जी क्रिया आहे, ज्याला आपण ब्लड सर्क्युलेशन असं म्हणतो, ती क्रिया अगदी योग्य पद्धतीने होण्यास मदत होईल. म्हणून आपण सकाळी लवकर दररोज उठलं पाहिजे. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे, ती म्हणजे सकाळी किमान 3 किलोमीटर आपण पायी चाललं पाहिजे. पहाटे कमीत कमी 5 वाजता उठल्यानंतर आपल्या नैसर्गिक ज्या प्राथमिक क्रिया आहेत, त्या सर्व क्रिया आटपून आपण किमान 3 किलोमीटर पायी चालणं आवश्यक आहे. चालताना पायात शूज असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे चालता येईल आणि आपल्याला पायाला त्रास होणार नाही. चालताना पटपट चालणे अपेक्षित आहे. कारण या ठिकाणी जर आपण पटपट चाललो तर या ठिकाणी आपल्या शरीराच्या सर्वच क्रिया ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे होतात आणि हात कधीही खिशात न घालता आपण हात मागे आणि पुढे चालताना ज्या प्रकारे होतात, जितके आपल्याला वर हात घेता येतील तितके आपण घेतले पाहिजे. त्यानंतर ज्या काही वयस्क व्यक्ती असतील, त्या वयस्क व्यक्तींनी आणि हृदयाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही कृती केली पाहिजे. परंतु तरुणांनी मात्र दररोज सकाळी उठून कमीत कमी 3 किलोमीटर फास्ट चाललं पाहिजे. चालताना जर कोणी सोबतीला असतील तर त्यांच्यासोबत बोलणं आपण टाळावं. हार्ट पेशंट यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं व आपल्या घरातील व्यक्तींना सोबत घेऊन चालायला हवं. कारण जर काही त्रास झाला तर ते आपल्याला वेळीच दवाखान्यात घेऊन जाऊ शकतात. फक्त हे हार्ट पेशंट जे असतील त्यांच्यासाठी ही सूचना आहे. आता या चालण्याचा फायदा काय होईल? तर याचा फायदा आपलं हृदय मजबूत होईल आणि आपली प्रतिकारशक्ती जी आहे किंवा शरीराची कार्यशक्ती आहे ती चांगलं होईल. हृदय मजबूत होणं म्हणजे आपली जे काही रक्त आहे ते रक्त शरीराच्या सर्व भागापर्यंत व्यवस्थित जाणं याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढची जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे योगा किंवा व्यायाम करणे ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सकाळी मॉर्निंग वॉक आटोपल्यानंतर योगा किंवा व्यायाम 1 तास तरी आपण करायला हवा. सुरुवातीस 20 मिनिटे जर आपण नवीन सुरुवात करत असाल तर सुरुवातीला आपण 20 मिनिटापासून सुरुवात करू शकतो. नंतर 2-3 दिवसामध्ये त्यामध्ये 5-5 मिनिटाची आपण वाढ करू शकतो. असं करत काही दिवसांनी 20 मिनिट, मग 25 मिनिट, मग 30 मिनिट अशा प्रकारे आपण आपला वेळ जो आहे तो वाढवत जायचा आहे. वयस्क व्यक्तींनी शक्यतो योगा किंवा प्राणायाम करायला हवा. त्यांनी शक्यतो व्यायाम टाळायचा आहे किंवा साधा जो काही व्यायाम आहे तो आपण करायला हवा. परंतु तरुण व्यक्तींनी दोन्ही केले तरी काही हरकत नाही. पण हे करत असताना योगा आणि व्यायाम यांच्यामध्ये किमान अर्ध्या तासाचं अंतर असलं पाहिजे. कोणता व्यायाम अथवा कोणता योगा करावा यासाठी आपण सुरुवातीला ट्रेनरची मदत घेऊ शकतो किंवा एखाद्या मार्गदर्शकाची मदत घेऊ शकतो आणि नंतर एकदा की आपल्याला कोणते व्यायाम प्रकार करायचे आहेत, कोणता योगा करायचा आहे हे माहीत पडलं की आपण स्वतःही घरी या गोष्टी करू शकतो. तर आशा आहे की आपण सर्व योगा आणि व्यायाम कराल आणि ज्यांना शरीर सौष्ठव म्हणजे बॉडी बिल्डिंगची मध्ये उतरायचं असेल त्या तरुणांनी या ठिकाणी जिम जॉइन केली तरी काही हरकत नाही आणि आवश्यक जे काही प्रोटीन आहे ते प्रोटीन त्या ठिकाणी ट्रेनरच्या सल्ल्यानं घ्यायला काही हरकत नाही. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे, व्यायाम वगैरे सर्व आटोपल्यानंतर या ठिकाणी आपण आपलं जे काही शरीराचं तापमान आहे ते तापमान नॉर्मल होऊ द्यायचं आहे. अंघोळ करण्यासाठी थंड किंवा कोमट पाणी शक्यतो घ्यायचं आहे. तर या ठिकाणी याचा फायदा काय होतो, तर थंड किंवा कोमट
पाणी घेतल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. व्यायाम किंवा योगा झाल्यानंतर लगेच अंघोळ कधी करायची नाही. शरीराचं तापमान नॉर्मल होऊ द्या. नंतर ब्रश करण्यासाठी अगदी सॉफ्ट ब्रश आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे या ठिकाणी ब्रशसुद्धा आपण जो वापरायचा आहे, तो आपल्याला सॉफ्ट वापरायचा आहे. जेणेकरून आपल्या दातावरची जी काही परत आहे कॅल्शियमची, ती कमी होणार नाही. कारण जास्त हार्ड जर ब्रश वापरला, तर काही दिवसात दात बरेचसे घासले जातात आणि नंतर आपल्या दाताची समस्या होऊ शकते. म्हणून दात वाचवण्यासाठी सुद्धा आपल्याला ही कृती करायची आहे. अंघोळीसाठी थंड किंवा कोमट पाणी आपल्याला घ्यावयाचं आहे. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढत जाते, स्किनचे आजार होत नाहीत व दिवसभर ताजंतवानं आपल्याला वाटत असतं. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आणखी एक आपण चूक काय करतो, तर आपण अंग कोरडं करण्यासाठी त्या ठिकाणी टॉवेलचा वापर करताना आपण सॉफ्ट टॉवेल शक्यतो वापरत नाही. सर्वांचा एकच स्टाईल असतो, तर शक्यतो टॉवेलसुद्धा हा आपला प्रत्येकाचा सेपरेट असला पाहिजे आणि टॉवेल जो आहे तो अगदी सॉफ्ट असला पाहिजे आणि रगडून कधीही अंग पुसायचं नाही. तर सॉफ्ट हाताने सॉफ्ट त्या ठिकाणी आपण फक्त आपल्या अंगावरचं जे काही पाणी आहे त्याला कोरडं करत चालायचं आहे. ज्यामुळे आपली स्किन जी आहे त्या स्किनवर ओरकाडे ओढले जाणार नाहीत किंवा त्यावर कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी दिवसभर फ्रेश वाटेल आणि जी काही आपली त्वचा आहे ती त्वचा अगदी कोमल, चमचमीत आणि टवटवीत दिसायला मदत होईल. त्यानंतर पुढची आपल्याला गोष्ट करायची आहे ती म्हणजे 1 ग्लास कोमट पाण्यात थोडी हळद मिसळून ते पाणी सकाळी सकाळी आपल्याला घ्यायचं आहे. आता हळद अँटीसेप्टिकचं त्या ठिकाणी कार्य करते. हे आपल्या आयुर्वेदामध्ये आपण बघितलेलं आहे. आपण प्रत्येक भाज्यामध्ये तर आपली हळद असतेच, परंतु सकाळी सकाळी सर्व तुमच्या अंघोळी झाल्यानंतर, सगळ्या क्रिया आटोपल्यानंतर या ठिकाणी रोज सकाळी जर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये, काचेच्या ग्लासामध्ये आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे कोमट आणि त्यामध्ये थोडी हळद जर आपण मिसळली आणि ते पाणी जर आपण घेतलं, तर ते पाणी आपण सेवन केल्यानंतर नक्कीच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. एवढंच नाही तर आपलं जे काही अनावश्यक जे काही वेट आपल्या शरीरावर आहे, ती चरबी किंवा वेट आहे, ते वेट लॉस होण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत तर होतेच होते, परंतु या ठिकाणी रक्त शुद्ध होण्यास सुद्धा आपल्याला मदत होते. म्हणून हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे, न चुकता दररोज नाश्ता करावा. कितीही कामाचा व्याप असला, कितीही आपल्या मागे काम असले, कितीही घाई असली, तरी दररोज आपण नाश्ता केला पाहिजे. नाश्ता केल्यामुळे आपल्या शरीराची सकाळची जी एनर्जी आहे ती कायम राहते. कारण आपण नाश्ता न करता तसं जर कामावर गेलो, तसं ड्युटीवर जर गेलो आणि जेवणाला जर उशीर झाला, तर शरीराला त्या ठिकाणी अन्नाची गरज असते, जी गरज भागवल्या जात नाही आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा होतात. म्हणून दररोज सकाळी हलका नाश्ता करणं निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे. यामध्ये आपण बदलून पदार्थ घ्यायला हवे. कधी पोहे, तर कधी उपमा, तर कधी मोड आलेले कडधान्य, तर कधी ओट्स, तर कधी इडली, तर कधी डोसा, असे विविध प्रकारच्या तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्ही दूध किंवा खजूर यासारखे सुद्धा पदार्थ घेऊ शकता. विविध प्रकारचे खजूर बाजारामध्ये बघायला आपल्याला विकत मिळतात. चांगल्या क्वालिटीचे खजूर आपण खाऊ शकतो. कारण खजूर आणि दूध याला पूर्ण अन्न मानलं जातं. परंतु दूध घेताना या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे, की दूध घेताना शक्यतो वयस्क व्यक्तींनी दूध घेताना त्यावरची साय हटवून नंतर जे उरलेलं दूध आहे ते आपण कोमट करून घेतलं पाहिजे. त्यानंतर जी पुढची गोष्ट आहे, त्यानंतर जेव्हा आपण कामावर निघतो किंवा नाश्ता वगैरे आपल्याला झालेला असतो, त्यानंतर रोज सकाळी जर आपण तुळशीची 5 पानं जर चावून खाल्ली, तर तुळशीचे गुणधर्म आहेत, ते तुळशीचे गुणधर्म आपण सगळे जाणता, की तुळशीमध्ये अनन्यसाधारण असे गुणधर्म आहेत. ती एक औषधी वनस्पती आहे. रोज सकाळी तुळशीची 5 पाने किमान चावून जर तुम्ही खाल्ली, तर त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती तर वाढतेच वाढते, परंतु शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाणसुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढतं आणि त्यामुळे ते ऑक्सिजन रक्तात मिसळून रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपल्याला स्किनचे जे काही आजार असतात, ते स्किनचे आजारसुद्धा कमी होण्यास मदत होते. परंतु एक काळजी घ्यायची आहे, हे जे तुळशीचे पानं आहेत, ते तुळशीचे पानं आपण मिठाच्या पाण्यानं सुरुवातीला धुवून काढायचे आणि नंतर मग स्वच्छ पाण्यानं धुवून आणि ते नंतर कोरडे करून खावायचे आहेत. तर हे आपण केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नक्कीच जाणवेल, की आपला जो काही श्वास आहे, तो श्वासामध्ये आपल्या ताजेतवाना पण आपल्याला वाटेल आणि आपल्याला फ्रेश वाटल्याशिवाय राहणार नाही. पुढची गोष्ट करायची आहे, आहारात आपल्याला सुकामेव्याचा समावेश करायचा आहे. आहारामध्ये सुकामेवा जसे की खजूर, पिस्ता, बदाम, काजू, अक्रोड, किसमिस, मनुके, अंजीर, किवी यासारखे जे काही फळं आहेत, या फळांना सुकून झाल्यानंतर जो सुकामेवा आहे, या सुकामेव्याचा आपण आपल्या आहारात समावेश करायचा आहे. दररोज आपल्याला सर्वच्या सर्व पदार्थ मिळतील असे नाही, परंतु किमान एक जरी यापैकी पदार्थ आपल्याला दररोज मिळाला बदलून, तर नक्कीच या ठिकाणी आपल्या शरीराची जी काही गरज आहे अन्न घटकाची, ती नक्की या ठिकाणी आपली पूर्ण होणार आहे.
यातील किमान दररोज एक पदार्थ दोन जेवणाच्या मध्ये आपल्याला खायचा आहे. म्हणजे नाश्ता आणि जेवणाच्या मध्ये तो जो काही वेळ मिळतो किंवा दुपारच्या जेवणात नंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये जो काही वेळ असतो, त्या वेळेमध्ये आपल्याला हे सुकामेव्याचे जे काही पदार्थ आहेत, अन्नपदार्थ खायचे आहेत. आणि आपण जाणता की या प्रत्येक पदार्थामध्ये विविध प्रकारचे फायदे आहेत, गुणधर्म आहेत, जे आपल्या शरीराला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे, आपण चहा घेण्याची आपल्याला एक सवय आहे. पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने आपण चहा घेत आलो आणि चहा घेतल्यामुळे या ठिकाणी आपल्या शरीराला तुम्हाला सांगतो कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. त्याऐवजी आपण काय घेऊ शकतो तर ग्रीन टी किंवा ताक आपण घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आपला मुद्दाच तो आहे, चहाऐवजी ग्रीन टी किंवा ताक घ्या. आपण दररोज दुधाचा चहा किंवा कॉफी घेत असाल तर ती टाळावी. यामुळे आपली भूक तर कमी होतेच व यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा शरीराला होत नाही. त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी अथवा ताक पिऊ शकता किंवा साय काढून घेतलेलं दूध सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. दुधाच्या चहामुळे काही दिवसानंतर आपल्याला पित्ताचा त्रास सुद्धा होऊ शकतो. जर आपण दुधाचा चहा घेत असाल तर जसं-जसं आपलं वय वाढत जाईल, तसं-तसं या ठिकाणी ॲसिडिटीचा त्रास आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शक्यतो चहा या ठिकाणी आपल्याला टाळायचा आहे. पुढची जी गोष्ट आहे, दुपारचं जे काही आपण जेवण घेणार आहोत, ते दुपारचं जेवण हे संतुलित आहार तो असला पाहिजे आणि ते वेळेवर घेणं गरजेचं आहे. काही किती काम असलं तरी आपल्या जेवणाचं रोजचं एक रुटीन असलं पाहिजे. जसं नाश्त्याचं रुटीन आहे, तसं जेवणाचा सुद्धा आपला रुटीन असला पाहिजे आणि दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांचा कसा समावेश करता येईल तो बघायचा आहे किंवा या ठिकाणी दुपारचं जेवण आपण चांगल्या प्रकारे पोट भरून सुद्धा करू शकतो. दुपारच्या जेवणात सर्व प्रकारचे पदार्थ कसे असतील त्याचा आपण बघणार आहोत. चित्रामध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी सगळ्याच पदार्थांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्या शरीराला सर्व प्रकारच्या अन्न घटकांची आवश्यकता असते. हे आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत. जसे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, विविध प्रकारचे जीवनसत्वे या सर्व गोष्टी आपल्या जेवणात असल्या पाहिजेत आणि ह्या सर्व जे काही अन्न घटक आहेत हे आपल्याला मिळतील अशा प्रकारच्या अन्न घटकांचा या ठिकाणी अन्नपदार्थांचा समावेश असला पाहिजे. म्हणजे आपण मग भाजी, पोळी, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, नाचणीची भाकर, विविध प्रकारच्या पालेभाज्या, भात, दूध, ताक, अंडी, त्यानंतर फळभाज्या, मासे, चिकन, डाळी, मोड आलेले कडधान्य, पनीर, दही, फळं यांचा यामध्ये समावेश असतो. जे शाकाहारी असतील त्यांना आपण मांसाहारी पदार्थ टाळून इतर त्याला पर्याय जे काही आहेत ते पर्याय आपण विज्ञानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे किंवा इंटरनेटवर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात. जे कोणी बांधव शाकाहारी असतील त्यांनी त्या ठिकाणी डाळीमध्ये किंवा इतर जे प्रथिनं आपल्याला ज्या पदार्थातून मिळतील अशा पदार्थांचा समावेश जर केला तर त्यांना त्या ठिकाणी नॉनव्हेज खाण्याची सुद्धा गरज पडणार नाही. परंतु जे खातात त्यांच्यासाठी त्यांनी या सर्व प्रकारच्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे कटाक्षानं टाळायची आहे ती म्हणजे फास्ट फूड आपल्याला टाळायचं आहे. निरोगी जीवनासाठी बाहेरचं जेवण व खाद्यपदार्थ हे गरजेचे आहेत का हे आपण अगोदर ठरवलं पाहिजे. तसेच बाजारामध्ये मिळणारं जे काही फास्ट फूड आहे आपण चित्रामध्ये बघू शकता. या ठिकाणी विविध प्रकारचे फास्ट फूड आलेले आहे. ही आपली संस्कृती नाही, आपल्या भारतीयांची ही संस्कृती नाही, हे सर्व पाश्चिमात्य संस्कृती आहे आणि या फास्ट फूडमुळे आपली भूक तर कमी होतेच होते, परंतु यामुळे आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. उलट या ठिकाणी जे काही अन्न घटक आहेत ते अन्न घटक जे आपल्याला मिळायला पाहिजेत ते मिळत नाहीत. म्हणून या ठिकाणी फास्ट फूड आपण खाणं टाळलं पाहिजे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे जेवणानंतर, दुपारी जेवणानंतर आपण एकाच ठिकाणी बसायला नको. ते आपण एकाच ठिकाणी बसणं टाळायचं आहे. जेवणानंतर एका ठिकाणी न बसता थोडे चाललं पाहिजे. त्यामुळे शरीराची हालचाल होते व पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अन्यथा अपचन होऊन बद्धकोष्ठता वाढीस लागते. तसेच संध्याकाळी जेवणाची वेळ होऊनही आपल्याला भूक लागत नाही. कारण दुपारचं जेवण आपण चांगल्या प्रकारे केलेलं असतं. ते जर पचलं नाही तर संध्याकाळी जेवणाची वेळ होते, परंतु तरी देखील आपल्याला भूक लागत नाही आणि मग सगळंच त्या ठिकाणी जे काही रुटीन आहे ते आपलं बिघडतं. म्हणून दुपारच्या जेवणानंतर थोडं त्या ठिकाणी 5 ते 10 मिनिटं त्या ठिकाणी एक आपला फेरफटका मारला पाहिजे किंवा चाललं पाहिजे. त्यानंतर जेवताना आणखी एक आपण गोष्ट करतो. जेवताना पाणी आपण पीत असतो. तर जेवताना अगदी कमी पाणी पिणे म्हणजेच काय तर या ठिकाणी जेव्हा गरज असेल, जेव्हा आपल्याला काही तिखट लागले असेल किंवा ठसका लागला असेल तेव्हाच त्या ठिकाणी आपण पाणी प्यायचं आहे आणि जेवणानंतर लगेच पाणी कधीच पिऊ नका. आता असं का होतं तर जेवताना गरज जर आपल्याला वाटली तर आपण पाणी पिलं तर त्याचा फायदा होतो. परंतु वारंवार पाणी पिल्याने त्या ठिकाणी आपल्या पोटामध्ये जी काही जठराग्नी आपला सुरू झालेला असतो तो विझण्यास त्या ठिकाणी मदत होते आणि पुन्हा पोटाला त्या ठिकाणी जठराग्नी सुरू करावा लागतो आणि मग त्या ठिकाणी ॲसिड जास्त प्रमाणात सोडल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो आणि जे काही आपण खाल्लेलं आहे
ते व्यवस्थित पचत नाही आणि मग त्यामुळे गॅसची समस्या त्या ठिकाणी उद्भवते किंवा या ठिकाणी आपली पचनक्रिया, पोट बिघडणे किंवा अतिसार यासारख्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात. म्हणून शक्यतो जेवणानंतर अर्ध्या तासानं तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही पाणी पिऊ शकता. परंतु जेवण झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी पाणी पिणं टाळलं पाहिजे. त्यानंतर कपडे वापरताना या ठिकाणी आणखी एक आपल्याला गोष्ट करायची आहे, की कपडे सैलसर सुती कपडे आपल्याला वापरायचे आहेत. आपण टी-शर्ट, जीन्स इतके टाईट कपडे वापरतो, की ज्यामुळे आपल्या शरीराला हवा जी पाहिजे असते शरीराच्या संपूर्ण भागाला ती मिळत नाही. आपला पोशाख हा आपल्या शरीराला साजेसा तर असावाच, परंतु एकदम घट्ट नसावा. तसेच सुती कापडापासून तयार झालेला तो पोशाख असला पाहिजे. त्यामुळे त्वचा निरोगी राहते, तसेच संपूर्ण शरीराला हवा मिळते, ज्यामुळे खाज किंवा गचकरणं, फंगल इन्फेक्शन सारखे विकार होत नाही आणि दिवसभर आपण फ्रेश राहतो. त्याचप्रमाणे शरीराला जो काही घाम आहे, तो घामसुद्धा जर सैलसर कपडे आपण घातले तर तो शक्यतो येत नाही. जर आपण घट्ट कपडे घालत असू तर नक्कीच आपल्या शरीराला घाम येतो आणि तो त्याच ठिकाणी त्वचेत जिरल्यामुळे त्या ठिकाणी गचकरणं आणि फंगल इन्फेक्शन, खाज आपल्याला हे विकार झाल्याशिवाय, त्वचेचे विकार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी सैलसर सुती कपडे आपल्याला वापरायचे आहेत. त्यानंतर पुढची गोष्ट, दिवसातून किमान आपल्याला दिवसभरातून किमान 3 लिटर पाणी प्यायचं आहे. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान 3 लिटर शुद्ध पाणी पिणे आपल्या शरीराला आवश्यक आहे. हे पाणी आपण एकदम पिणार नाही, तर थोडं-थोडं करून या ठिकाणी आपण हे पाणी पीत असू. त्यामुळे पचनक्रिया जी आहे ती चांगली होते, त्वचा चमकदार, मुलायम व टवटवीत राहते. तसेच किडनी विकार होण्याची सुद्धा जी काही शक्यता आहे ती खूप कमी होत असते. म्हणून शक्यतो या ठिकाणी आपण दिवसभरामध्ये तेही पाणी शुद्ध पाणी असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, या ठिकाणी आपल्या ज्या काही नैसर्गिक क्रिया आहेत, मग लघवी असेल किंवा शौच असेल, आपण ती कोणत्याही परिस्थितीत थांबवायची नाही किंवा दाबून धरायची नाही. आपण कामाच्या व्यापात स्वतःला म्हणतो, "नाही, आता मी नंतर जाईल, नंतर जाईल." परंतु या ठिकाणी त्यामुळे आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे विकार जडण्याची शक्यता असते. कामाच्या व्यापात किंवा कोणत्याही कारणाने लघवी, शौच कधीही अजिबात थांबवू नका. त्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. तसेच किडनी विकार होऊन किडनी फेल्युअर होऊ शकते. म्हणून वेळच्या वेळी या ठिकाणी या लघुशंका किंवा शौच आहे ते आपण त्या क्रियासाठी गेलं पाहिजे. त्यानंतर पुढची गोष्ट, आपल्याला एक चहाची सवय आपल्याला टाळायची आहे. आपणा सर्वांना चहा, कॉफीची सवय आहे. चांगल्या निरोगी जीवनासाठी ती सवय आपण तोडली पाहिजे. कारण त्यापासून आपल्याला काहीच फायदा तर होत नाही, उलट नुकसान जास्त होते, भूक मरते, शरीरात शुगरचं प्रमाण वाढतं, अपचन यासारखे प्रकार सुरू होतात, ॲसिडिटी वाढायला सुरुवात होते. त्याऐवजी आपण ग्रीन टी, ताक, सूप किंवा नारळ पाणी अशा प्रकारची पेय घेऊ शकता. त्यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे माझा, तो मुद्दा आहे, आपण कोल्ड ड्रिंक्स जे काही थंड पेय आहेत, जे बाजारात आपण जे कंपनीमध्ये तयार केले जातात, ते आपण टाळले पाहिजेत. त्यांचं नाव मी घेणार नाही, परंतु या ठिकाणी आपण कोल्ड ड्रिंक्स म्हणजे कोणते ते आपण जाणत आहात. थंड पेय हे जे काही आहेत ते थंड पेय किंवा कोल्ड ड्रिंक्स आपण टाळलं पाहिजे, कारण यापासून शरीराला काहीच उपयोग होत नाही, उलट नुकसान जास्त असते. आता यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर शुगरचं प्रमाण वाढू शकतं. त्यानंतर थंड असल्यामुळे त्या ठिकाणी घशाचे थ्रॉट इन्फेक्शन सारखे विकार आपल्याला होऊ शकतात. अपचन होऊ शकते, कारण त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूचा वापर केलेला असतो. मग आपल्याला काय करता येईल, मग या थंड प्यायची जर इच्छाच असेल, उन्हाळ्यामध्ये शक्यतो आपल्याला थंड पाणी किंवा थंड पेय पिण्याची इच्छा होते, तर अशा वेळी आपण नारळ पाणी, लिंबू सरबत, ताक, लस्सी किंवा आंब्याचा रस अशा प्रकारचं पेय घेऊन आपल्या घशाची तहान किंवा आपल्याला जे काही आपली इच्छा होते थंड पिण्याची, ते आपण या ठिकाणी ती इच्छा पूर्ण करू शकतो. मात्र कोल्ड ड्रिंक्स या ठिकाणी टाळायचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे, सर्व प्रकारची फळं आपण खाल्ली पाहिजेत. बघा, वर्षाच्या 12ही महिने बाजारात फळे उपलब्ध असतात. त्या ऋतूमधील फळांचं सेवन आपण करणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची गरज भागवली जाते. कारण प्रत्येक फळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा खजिना लपलेला असतो आणि तो खजिना आपल्या शरीराला मिळाला पाहिजे. म्हणून चित्रामध्ये आपण बघू शकता, की जवळपास सगळेच फळे या ठिकाणी दाखवलेले आहेत. सर्वच्या सर्व फळं आपल्याला मिळतील असं नाही, परंतु जे तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये मिळत असतील किंवा शहरातून तुम्ही आणत असाल, तर या ठिकाणी आपण आठवडाभर ते फळं आणून ठेवू शकतो किंवा रोज जर फ्रेश फळं मिळत असतील तर ते आणून आपण त्या फळांचं सेवन केलं पाहिजे. मात्र फळं खाताना शक्यतो ते जेवणाच्या अगोदर खावीत किंवा 2 जेवणाच्या मध्ये या ठिकाणी आपण फळं खाल्ले पाहिजेत. त्यानंतर मांसाहारी पदार्थ जे आहेत ते आपल्या जेवणामध्ये रात्रीच्या जेवणात त्याचा शक्यतो समावेश करू नका. मग आता मांसाहारी पदार्थ जर खायचे असतील तर ते आपण दुपारच्या जेवणात त्याचा समावेश केला पाहिजे. कारण मांसाहारी पदार्थ पचनासाठी जड असतात, त्यामुळे त्यांना पचायला जास्त वेळ लागतो.
म्हणून जर आपण दुपारच्या जेवणामध्ये जर त्याचा समावेश केला, तर नक्कीच त्या ठिकाणी त्याला पुरेसा वेळ मिळतो आणि ते पचन व्हायला सुरुवात होते. याउलट रात्रीच्या जेवणात जर आपण त्याचा समावेश केला, तर त्याला पाहिजे तितका वेळ मिळत नाही आणि मग त्या ठिकाणी आपल्याला तो पदार्थ न पचल्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो रात्रीच्या जेवणात आपण हलका आहार जो आहे तो आपण पुढे पाहणार आहोत, तो कोणता घ्यायचा. परंतु या ठिकाणी मांसाहारी पदार्थ शक्यतो आपण रात्रीच्या वेळी घेणं टाळलं पाहिजे. त्यानंतर पिण्याचं जे काही पाणी आहे, ते पिण्याचं पाणी योग्य TDSचं असावं, अशी एक माझी पुढची तुम्हाला मार्गदर्शक सूचना आहे. आपल्या शरीराला आवश्यक खनिजे मिळाली पाहिजेत, ती जास्तही नको आणि कमीही नको. म्हणून 50 ते 150 TDS असलेलं पाणी आपल्यासाठी योग्य असतं. जास्त क्षारयुक्त पाणी पिल्याने किडनी स्टोन होऊ शकतो. तसेच केमिकल मुक्त ते पाणी असलं पाहिजे. कधी-कधी आपल्या गावाच्या शहरात जर आपण राहत असू, तर काही केमिकल फॅक्टऱ्या असतात आणि त्या केमिकल फॅक्टरीनी ते केमिकल जे सोडलेलं असतं, ते वाहत नदीत किंवा आपल्या विहिरीच्या शेजारी किंवा त्या ठिकाणी जे काही पाण्याचे स्रोत आहेत, त्या ठिकाणी मिक्स झाल्यामुळे केमिकलयुक्त जरी पाणी आपल्या शरीरात गेलं, पिण्यात आलं, तरी आपल्याला विविध प्रकारचे श्वसनाचे म्हणा किंवा पोटाचे विकार जडल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी पिण्याचं पाणी हे योग्य असलं पाहिजे. शक्यतो त्याचा TDS आपण चेक करून घेतला पाहिजे. बोरवेलचं जर पाणी आपण घेत असाल, तर त्या ठिकाणी आपण ते पाणी अगोदर चेक करून घेतलं पाहिजे. त्याचा TDS किती आहे आणि त्या प्रकारचं आरो आपण आपल्या सुटेबल आरो त्या ठिकाणी बसून घेऊ शकतो आणि ते पाणी आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा माझा जो मुद्दा आहे, आपण इतरांच्या वस्तू कधीही वापरू नका. आपल्या स्वतःच्या त्या वस्तू असल्या पाहिजे. उदाहरणार्थ इनरवेअर असतील किंवा टॉवेल असेल किंवा हातरुमाल असेल, हे शक्यतो दुसऱ्याचं वापरू नका. इतरांच्या वस्तू वापरल्यामुळे काय होतं, या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जो असतो तो वेगळा असतो. त्याच्या प्रत्येक व्यक्तीचे जे काही गुणधर्म असतात किंवा घाम येणाऱ्या गोष्टी असतात किंवा शरीराचे त्याचे काही विकार असतील, तर ते विकार त्या कपड्यांना जडलेले असू शकतात. तर त्यामुळे ते जर आपण एकमेकाच्या वस्तू जर आपण वापरल्या, तर संसर्गजन्यासारखे जे काही आजार आहेत ते आपल्याला होऊ शकतात. खास गजकरणं किंवा खरूज किंवा फंगल इन्फेक्शन अशा प्रकारचे विकार होऊ शकतात. म्हणून शक्यतो आपण आपलेच कपडे वापरावे, इतरांच्या वस्तू शक्यतो वापरू नये. मग त्यामध्ये सॉक्ससुद्धा आले किंवा हातरुमाल आला, या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. त्यानंतर रात्रीचं जेवण आणि जेवणानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघूया. रात्रीचं जेवण हे हलक्या स्वरूपाचं असलं पाहिजे. आपण बघितलं की दुपारचं जेवण आपण पोट भरून करू शकतो, परंतु रात्रीचं जेवण मात्र पोट भरून कधीच करू नका आणि विशेष म्हणजे ते हलक्या स्वरूपाचं असलं पाहिजे. जड अन्नपदार्थ पचनासाठी जड असतात, त्यामुळे ते यावेळी आपण शक्यतो टाळलं पाहिजे. तसेच रात्री पोट भरून कधीही खाऊ नये. जेवणाची वेळ 7 वाजताची असली पाहिजे. जेवणाला जास्त उशीर करायचा नाही. कारण जेवणाला उशीर केला तर झोपायला उशीर होतो. झोपायला उशीर झाला तर उठायला उशीर होतो आणि मग दुसऱ्या दिवशीच आपलं सगळं जे काही शेड्यूल आहे, ते शेड्यूल त्या ठिकाणी बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून जेवणाची वेळ 7 वाजताची 6:30-7च्या दरम्यानची असली पाहिजे. जेवणानंतर आणखी एक आपल्याला गोष्ट करायची आहे, अजिबात लगेच झोपायचं नाही. ज्या काही हलक्या-हलक्या ॲक्टिव्हिटी असतील किंवा शतपावली असेल, ते आपल्याला करायची आहे. कारण त्या ठिकाणी आपण जर तसं केलं नाही, तर एकाच ठिकाणी बसलो, तर जे मी सांगितलं की दुपारच्या वेळी आपण बसल्यानंतर एकाच ठिकाणी बसल्यानंतर जे विकार होतात, म्हणजेच काय पोट सुटणे, पोटावर चरबी चढणे, अशा गोष्टी होतात किंवा लठ्ठपणा येणे, वजन वाढणे, यासारख्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी जेवणानंतर थोडं हलकं चक्कर मारली पाहिजेत किंवा थोड्या ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. लगेच कधी झोपायचं नाही. त्यानंतर जेवण झाल्यानंतर एक छोटासा एक गुळाचा खडा आपण त्या ठिकाणी खाल्ला, तर गुळामुळे या ठिकाणी तो आपलं पचन चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. परंतु तो जो गुळ आहे, तो मात्र केमिकलयुक्त नसावा. त्यानंतर जेव्हा आपलं झोपण्याची वेळ होते, झोपण्यापूर्वी 10-15 मिनिटं अगोदर जर आपण साय काढलेलं दूध आणि त्या दुधामध्ये एक जर चमचा मध टाकलं आणि ते मध आपण जर घेतलं, तर त्या ठिकाणी आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या ज्या आहेत, त्या सुरकुत्या लवकर येत नाहीत किंवा त्या टाळण्यासाठी त्या आपल्याला या दुधामुळे मध टाकलेल्या दुधामुळे फायदा होतो. म्हणून आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे जे काही दूध आहे मध टाकलेलं, ते कोमट दुधामध्ये आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे, आपल्याला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती, निरोगी जीवन जगण्यासाठी फक्त अन्नपदार्थ किंवा बाकी या गोष्टीच महत्त्वाच्या नाहीत. तर या ठिकाणी आपल्याला ताणतणाव जो आहे, तो टेन्शन आहे, दबाव आहे, ते सुद्धा यायला नको. त्यासाठी आपण आपल्या कामाचं नियोजन अगोदर केलं पाहिजे. कामाचं नियोजन अगोदर करा,
तसेच एखाद्या कार्यक्रमाचं बाहेर कुठं फिरायला जायचं असेल किंवा खरेदी करायचं नियोजन असेल, तर या ठिकाणी आपण आपल्या घरातील जे काही सदस्य आहेत त्यांच्यासोबत बसलं पाहिजे आणि त्याचं नियोजन अगोदर केलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये जेव्हा आपण किंवा उद्या परवा जेव्हा ते तुम्ही करणार आहात, ते करत असताना काय अडचणी येऊ शकतात याच्यावर सुद्धा चर्चा आणि त्याचं सोल्युशन अगोदर काढून ठेवल्यामुळे त्या ठिकाणी ऐन वेळेवर तुम्हाला चिडचिड होणार नाही किंवा तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही आणि ती जी काही गोष्ट आहे, जे काही तुम्हाला फिरायला जायचं असेल किंवा काम असेल, ते उत्कृष्ट प्रकारे होण्यास मदत होते आणि तुम्ही देखील आनंदी राहता. म्हणून कामाचं नियोजन अगोदर करा. पुढची गोष्ट, फॅमिलीसोबत आपल्याला वेळ घालवायला पाहिजे आपण. आपण फॅमिलीला जर वेळ दिला नाही, तर ते पण आनंदी राहत नाही आणि आपल्यामध्ये कुठेतरी चिडचिड निर्माण होते. आपल्या आयुष्यात आपण इतके बिझी असतो, की आपण कधी-कधी आपल्याच मुलाबाळांना, पत्नीला, आई-बाबांना वेळ देत नाही आणि त्यामुळे घरातील वातावरण हे आनंदी राहत नाही, टेन्शनयुक्त राहतं. कोणी कोणाशी बोलत नाही. जो तो घेतो आपला मोबाईल घेऊन बसतो. कोणी कोणाशी बोलत नाही, कोणाशी गप्पा मारत नाही आणि त्यामुळे दुरावा वाढत जातो. म्हणून या ठिकाणी आपण दररोज किमान किमान 1 तास तरी आपल्या कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजे. त्यांचे सुख-दुःख, आजचा दिवस कसा गेला? आपण कसे आहात? काही त्रास आहे का? तुला काही आवश्यक आहे का? बाबा तुम्हाला काही आवश्यकता आहे का? कसं गेला आजचा दिवस? अशा प्रकारचा आपण गप्पा त्यांच्यासोबत मारल्या तर नक्कीच घरातलं वातावरण आनंदी होतं आणि ताणतणावसुद्धा कमी होतो आणि सर्व फ्रेश राहण्यास मदत होते. त्यानंतर आठवड्यातून किमान 1 दिवस आपण खेळलं पाहिजे. आपण आपल्या दैनंदिन कामातून आठवड्यातून किमान 1 दिवस आपल्या आवडीचा खेळ खेळला पाहिजे. त्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. त्यामुळे शरीराची हालचाल तर होतेच व झालेली जी काही झीज आहे आपल्या शरीराची आठवडाभरापूर्वीची, ती आठवडाभरापूर्वीची जी काही झीज आहे, ती सुद्धा भरून निघते आणि पुढील आठवड्यासाठी आपण पुन्हा या ठिकाणी जसा मोबाईल चार्ज होतो, त्याचप्रकारे आपण आपलं शरीरसुद्धा चार्ज होत असतं. म्हणून तुमच्या आवडीचा खेळ तुम्ही 1 आठवड्यातून 1 दिवस, मग जर रविवारी सुट्टी असेल, तर रविवारी किंवा इतर दिवशी जर तुम्हाला सुट्टी असेल, तर त्या सुट्टीच्या दिवशी अवश्य तुम्ही खेळलं पाहिजे. त्याच्यानंतर वर्षातून किमान एकदा फिरायला गेलं पाहिजे. जसं आठवड्यातून एकदा खेळलं पाहिजे, तसं वर्षातून किमान एकदा किंवा 2दा या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. 2दा जाणं शक्य नसेल, तर किमान एकदा तरी फिरायला बाहेर गेलं पाहिजे. आपण वर्षातून किमान एकदा फिरायला गेल्यामुळं काय होईल, त्या ठिकाणी आपलं कुटुंब आनंदी राहील. कुटुंबाला आपण वेळ देऊ शकू आणि त्यानंतर नवनवीन गोष्टी ज्या आहेत, त्या नवनवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. नवनवीन गोष्टींचा, शहरांचा या ठिकाणी आपल्याला परिचय होईल. तसेच नवीन प्रदेश, नवीन लोक यांची सुद्धा आपल्याला ओळख होते. मनही आनंदी होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगळ्या स्वभावाचे लोकं बघायला मिळतात. वेगळे वनस्पती, झाडं, झुडपं, वेगळे शहरं या ठिकाणी बघितल्यामुळे या ठिकाणी आपलं जी काही बॉडी आहे, जे काही शरीर आहे, ते आनंदी होतं, चार्ज होतं. म्हणून वर्षातून किमान 1 वेळ तरी आपण मित्रासोबत म्हणा किंवा आपल्या फॅमिलीसोबत फिरायला गेलं पाहिजे. त्यानंतर झोपेची जी काही वेळ आहे, झोपेची वेळ आणि कालावधी आपला पक्का असला पाहिजे. निरोगी शरीरासाठी व स्वस्थ जीवनासाठी किमान दररोज 6 ते 7 तास झोप जरूर घेतली पाहिजे. तसेच रात्री किमान 9 ते 10च्या दरम्यान आपण झोपी जायला पाहिजे. आपण बेडवर गेलं पाहिजे. यामुळे दिवसभराचा कामाचा ताण, थकवा निघून जाण्यास मदत होते व दुसऱ्या दिवशी आपण ताजेतवाने होतो आणि दुसऱ्या दिवशी कामातही आपलं लक्ष लागतं. नाहीतर जर झोप झाली नाही, तर आपल्या कामावर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपले डोळे लागल्याशिवाय राहत नाही किंवा झोप आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, झोप चांगली झाल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही कामात आपल्याला कंटाळा जाणवत नाही. आपण फ्रेश असतो. शरीराची ऊर्जासुद्धा टिकून राहते. म्हणून झोपेची वेळ आणि झोपेचा कालावधी हा आपला फिक्स असला पाहिजे. त्यानंतर पुढची गोष्ट, मोबाईलचा वापर अगदी कमी केला पाहिजे. आजकाल मोबाईलचा वापर इतका वाढला आहे, की आपण जेवण, अ, झोप आणि काम विसरत चाललेलो आहोत. याचा परिणाम आपल्या शरीरावर खोलवर त्याचा परिणाम होत आहे. म्हणून फक्त जेव्हा गरज असेल, तेव्हाच आपण मोबाईलचा वापर केला पाहिजे. जर तुमचं खरोखर मोबाईलवर काम असेल, तर तुम्ही अवश्य करा. पण गरज नसताना तासनतास गप्पा मारू नका. कोणाशी बोलायचं असेल, तर जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटात आपलं बोलणं झालं पाहिजे. आपण बघतो कधी-कधी 1-1 तास, 2-2 तास आपण फोन कानाला लावतो आणि आपण आपल्या मित्रांसोबत अनावश्यक गोष्टीवर गप्पा मारत असतो. काही गरज नसताना आपण गप्पा मारतो, रोज गप्पा मारतो. यामुळे तुमच्या कानाचे पडदे म्हणा किंवा तुमची चिडचिडपणा या ठिकाणी वाढत जातो. मानेचा त्रास सुद्धा तुम्हाला सुरू होऊ शकतो. म्हणून जितका कमी होईल तितका मोबाईलचा वापर आपण केला पाहिजे. हे सुद्धा या ठिकाणी निरोगी जीवनासाठी आवश्यक गोष्ट आहे. त्यानंतर आपण एक सवय आहे फ्रिजमधले पदार्थ ठेवणे किंवा फ्रिजमध्ये पदार्थ ठेवून त्याचा वापर खाद्यपदार्थ म्हणून करणे. आजकाल प्रत्येक कुटुंबात फ्रिज एक आवश्यक वस्तू बनली आहे. आपण आज प्रत्येक खाद्यपदार्थ या फ्रिजमध्ये ठेवत आहोत, साठवत आहोत. परंतु काही पदार्थ त्या फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ते आपल्या शरीराला हानिकारक ठरत आहेत. आजकाल आपण बघतो की टोमॅटो,
कांदे, लसूण अशा प्रकारचे काही पदार्थ जे भाजीपाला जो बाहेर ठेवला पाहिजे, तो आपण फ्रिजमध्ये ठेवतो. त्याला मोड येतात आणि मोड आल्यानंतर त्याच्यातले गुणधर्म तर त्यात काही राहतच नाही. परंतु त्या ठिकाणी त्या गुणधर्माचा विषारी गुणधर्मामध्ये कन्व्हर्ट ते होतात. म्हणून या ठिकाणी सर्वच प्रकारच्या ज्या काही वस्तू आहेत, त्या वस्तू आपण फ्रिजमध्ये ठेवायला नकोत. शक्यतो रोज ताजा भाजीपाला आपण आणला पाहिजे आणि तो आपण खाल्ला पाहिजेत. आता दूध असेल, दूध खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवलं जातं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ज्या खराब होऊ शकतात बाहेर, त्याच फ्रिजमध्ये ठेवल्या पाहिजेत. पाण्यासारखी गोष्टसुद्धा फ्रिजमध्ये ठेवायला नको. तर पाणी आपण फ्रिजमधलं न पिता आपण जर माठातलं पाणी पिलं, तर ते आपल्या शरीराला खूप चांगलं असतं. कारण ते मातीच्या माठातलं पाणी हे शरीरासाठी खूप वरदान असतं. म्हणून शक्यतो आपण फ्रिजमधले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, धूम्रपान आपल्या आयुष्यामधून आपण हद्दपार केलं पाहिजे. निरोगी जीवन जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा अंमली पदार्थ किंवा धूम्रपान आपण करणं टाळलं पाहिजे. अन्यथा विविध प्रकारचे आजार तर जडतीलच, परंतु आर्थिक घरही आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं जे काही कुटुंब आहे ते उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण धूम्रपान टाळलं पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे आणि मला आशा आहे, की आपण सर्व या गोष्टीचा पुरेपूर विचार कराल आणि या गोष्टी टाळाल.